हाय हाय. अरे यार आज वीकेंड असूनही जावं लागतं ऑफिसला. सॉरी. नो इट्स ओके, नो प्रॉब्लेम. पण तरी मी लवकर येण्याचा प्रयत्न करीन. तुझं कसं चाललंय काम? चाललंय व्यवस्थित. मेघना अगं लवकर दे ना डबा, मला उशीर होतोय. आले आले 2च मिनिटं, भरतेच डबा. ओके. आणि तू का करतेस डबा? माईने तुला सांगितलं ना की किचन मध्ये जायचंच नाही म्हणून. अभ्यास कधी होणार तुझा? नंतर सांगू नकोस की वाचलेलं काही आठवतच नाही म्हणून. अरे थोडा ब्रेक हवा ना मध्ये मध्ये. तू पण ना एक म्हणजे एकच धरून बसतो. आता बसणारच आहे मी अभ्यासाला. धर. काही भरोसा नाही बाबा तुझा. नंतर ती डान्सची प्रॅक्टिस वगैरे करत बसशील. अरे हो बाबा आदित्य, करेन मी अभ्यास. तू जा बघू आता ऑफिसला. आणि सारखा सारखा फोन नाही करायचा मला दर 5-5 मिनिटांनी. रिजनल हेड आहे मी, मला खूप कामं असतात, कळलं ना? अच्छा. चला मी निघतो. थांब थांब थांब. तिसरा डबा राहिला. आले. बरं ठीक आहे, घेऊन ये. हो बरं. चला मी निघतो. आलेच हा. चहा हवाय का तुला? चालेल, अर्धा कप. सतीश. सतीश पुढे काही हालचाल झाली का रे? अजून तरी काहीच नाही. आम्ही सगळेच कोणाकोणाला भेटतोय, माहिती गोळा करतोय. बघू आता, ठरवू काय करायचं ते. हळूहळू टेन्शन यायला लागले रे. म्हणजे घरात कोणालाच काही सांगितलं नाहीये. आणि आता सांगूच नकोस. एक तर आधीच सगळे चित्रा मनोजच्या टेन्शन मध्ये आहेत. आपण म्हणजे आता त्याचं एवढं टेन्शन नाहीये. म्हणजे असं वाटतंय की ते आता हळूहळू मार्गी लागेल. म्हणजे? अरे मी तुला म्हटलं नव्हतं का, नाना माईंचा तो प्लॅन आदित्यने सांगितलेला, त्याप्रमाणे मनोजशी सगळं बोलणं झालं. तो सकाळपासून ते राहायला आलाय. मनोज आला का? हो. चला, म्हणजे अर्धी लढाई जिंकलीच म्हणायचं. अरे म्हणूनच मी म्हणाले ना की आता त्याचं एवढं टेन्शन नाहीये. म्हणजे असं वाटतंय की ते सगळं हळूहळू मार्गी लागेल. पण अरे आपल्या प्रॉब्लेमचं काय? बघूया. प्रयत्न तर चालू आहेतच. यात दिलासा देणारी गोष्ट म्हणजे सुहासचा या सगळ्यामध्ये काहीच दोष नाहीये. होईल काहीतरी.